Now next topic is application of definite integral. So first subtopic is area under the curve. म्हणजे हा जो कुठला कर्व असेल त्याच्या खाली येणारा जो काही पोर्शन आहे त्याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. सो हियर वन ऑफ द बाउंडेड रिजन, एक बाउंडेड रिजन असेल आणि त्या बाउंडेड रिजनचा एरिया फाइंड आउट करायचा. सो एरिया इज बाउंडेड बाय द रिजन y इज इक्वल टू f of x, x एक्सिस, line x is equal to a, line x is equal to b. This is figure 1, this is figure 2 and this is figure 3. So here area under the curve y is equal to f of x means we have to put limit to x axis, that is at x is equal to a to at x is equal to b. म्हणजे हा जो कर्व आहे या कर्वच्या खाली येणारा हा एरिया आहे. हा एरिया कशा कशाने बाउंड होत आहे म्हणजे याच्या बाउंड्रीज काय काय आहे हा कर्व तर नो डाउट आहेच, पण एक लाईन आहे x इज इक्वल टू a, दुसरी लाईन आहे x इज इक्वल टू b आणि तिसरी लाईन आहे ते म्हणजे x ॲक्सिस. याच्या तो खाली येणार आहे. तर हे जे काही शॅडेड पोर्शन दिसतात, दिस इज द शॅडेड रिजन, धिस एरिया इज टू बी फाइंड. आता कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल? व्हेरी सिंपल. वी हॅव टू फाइंड द एरिया मीन्स नथिंग बट द इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx. म्हणजे आता इंटिग्रेशन काढायचं आहे, डेफिनेट इंटिग्रेशन काढायचं आहे, फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचं आहे, याला लिमिट पुट करायचं आहे फ्रॉम ए टू बी. आता ए टू बी का बरं घ्यायचं? एक्स ची व्हॅल्यू स्टार्टिंग फ्रॉम ए, एक्स ची व्हॅल्यू एंड विथ बी. म्हणजे इथं 0 1 2 3 4 5 6 आणि कुठले ना कुठले नंबर्स असतील, त्याच्यापैकी एका पर्टिक्युलर नंबर पासून दुसऱ्या एका पर्टिक्युलर नंबर पर्यंत आपल्याला व्हॅल्यू ठेवायची. म्हणजे ह्या जी बाउंड्री दिलेली आहे या पहिल्या बाउंड्री पासून ते दुसऱ्या बाउंड्री आपण थ्रू एक्स ॲक्सिस चालू अकॉर्डिंग टू एक्स ॲक्सिस, आणि म्हणून लोअर लिमिट असेल x इज इक्वल टू a, अप्पर लिमिट असेल x इज इक्वल टू b आणि हा f of x dx. f of x म्हणजे y. तर इथे जो कुठला फंक्शन प्रॉब्लेम मध्ये विचारला आहे तो फंक्शन येईल. त्याच्यानंतर सेकंड फिगर पाहू आपण. इथे थ्रू y ॲक्सिस आहे म्हणजे एरिया अंडर द कर्व, दिस इज द कर्व x इज इक्वल टू g ऑफ y, दिस इज द फंक्शन. आणि परत दोन लाईन दिल्या आहेत, y इज इक्वल टू c, y इज इक्वल टू d. This is the line y is equal to c, this is the line y is equal to d and this is y axis. म्हणजे आपल्याकडे चार बाउंड्रीज आहेत, एक कर्व, एक y axis, एक y is equal to c लाइन आणि चौथी एक y is equal to d लाइन. म्हणजे इथे पण आपण एरिया जर फाइंड आउट केला, हा एरिया, दिस इज द शॅडेड पोर्शन, दिस इज द एरिया, दिस रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम c टू d. इथे आपण वापरला f of x dx, इथे आपण वापरू g of y dy. आता g of y dy का बरं आला? कारण फंक्शन आहे x इज इक्वल टू g of y विथ रिस्पेक्ट टू y, थ्रू y ॲक्सिस जायचं. इथे काय केलं होतं आपण? थ्रू x ॲक्सिस, म्हणून विथ रिस्पेक्ट टू x आला. इथे थ्रू y ॲक्सिस जायचं म्हणून विथ रिस्पेक्ट टू y dy, विथ रिस्पेक्ट टू y. म्हणजे इथे बाउंड्रीज काय काय त्या बाउंड्रीज नुसार आपल्या इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू चेंज होते, x असेल किंवा y असेल. इथे बाउंड्रीज काय काय होत्या? x ॲक्सिस बाउंड्री होती, कर्व बाउंड्री होती, एक दोन म्हणजे x इज इक्वल टू अशा दोन लाईन्स होत्या. सो 1 2 3 4 दीज आर द फोर बाउंड्रीज. इथे काय आहे? परत फोर बाउंड्रीज आहेत, पण कर्व आहे, y ॲक्सिस आहे. आता y ॲक्सिस आहे सो दॅट इज डिफरन्शियल इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y. परत y इज इक्वल टू c एक लाईन आहे, y इज इक्वल टू d एक लाईन. आता या दोन फिगरवर एक जर प्रॉब्लेम घेतो म्हटलं तर हा थ्रू x ॲक्सिसचा एक क्वेश्चन घेता येईल. इथं क्वेश्चन असं दिलेला आहे, find the area bounded by the curve y is equal to x square. So this is the curve y is equal to x square. This is the upward parabola. चार पॅराबोला असतात, राईट हँडेड पॅराबोला, लेफ्ट हँडेड पॅराबोला, अपवर्ड पॅराबोला आणि डाउनवर्ड पॅराबोला. तर प्रत्येकाचे इक्वेशन्स आहेत. तर हा जो अपवर्ड पॅराबोला आहे, इक्वेशन काय दिला? y is equal to x square. So here value of 4 b is equal to 1, so y is equal to 4 bx square. ओके, तर आपल्याला y is equal to x square आहे. परत दुसरी कंडिशन काय दिलेली आहे ती पाहू आपण. y is equal to x square the y axis. त्याच्यानंतर कुठले ॲक्सिस दिलेला आहे? y axis. This is y is equal to x square the curve, the upward parabola. परत काय दिलेलं आहे? The x axis and x is equal to 3. X axis, this is the one of the boundary, x is equal to 3 is the boundary. म्हणजे असे y axis एक बाउंड्री दिली आहे, कर्व एक बाउंड्री दिली आहे,
x इज इक्वल टू 3 बाउंड्री दिली आहे आणि x एक्सिस बाउंड्री दिलेली आहे. आता x एक्सिस बाउंड्री दिली आहे, x इज इक्वल टू 3 दिलेली आहे, म्हणजे ही लाईन आणि हा कर्व, हा जो काही पोर्शन आहे या पोर्शनचा एरिया फाइंड करायचा. आता याच्यामध्ये नंबर्स कसे आहेत 1 2 3, तो पण तेव्हा इथे x इज इक्वल टू 3 लाईन आहे. म्हणजे आपले जे लिमिट आहे, आता y एक्सिस म्हणजे इथपासून स्टार्ट होतो, कारण हा y एक्सिस इथे येतो. सो x ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होत आहे, आता 0 पासून कुठे एंड होत आहे 3 पर्यंत. आपण 4 घेऊ शकत नाही कारण ती लाईन दिली नाही, त्याची बाउंड्रीज दिली नाही. म्हणजे रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 3. त्याच्यानंतर y इज इक्वल टू काय दिलेला आहे, x² f ऑफ x dx लिहितो आपण, f ऑफ x dx विथ रिस्पेक्ट टू x. आपण विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे थ्रू x एक्सिस चाललो, सो 0 टू 3 चाललो. आपण y एक्सिस चे कोऑर्डिनेट घेतले का, अजिबात नाही. एक कोऑर्डिनेट कोणते घेतले, x एक्सिस चे, म्हणजे 0 टू 3, x इज इक्वल टू 0 पासून ते x इज इक्वल टू 3 पर्यंतचा एरिया फाइंड आउट करायचा. त्याच्यानंतर या कर्वच्या खाली येणारा एरिया फाइंड आउट करायचा. म्हणून आपण लिमिट कुठे पुट करायचे, 0 टू 3. त्याच्यानंतर f ऑफ x dx दॅट इज हियर x² dx. आता याचं जे काय आन्सर आहे, जे आपण ऑलरेडी डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये शिकलेलं आहे, त्याचं डेफिनेट इंटिग्रेशन आपण सॉल्व करू. जे आन्सर मिळेल दॅट इज द रिक्वायर्ड एरिया. याला सॉल्व करता येईल, कसं सॉल्व करू आपण, x² चं इंटिग्रेशन x³ डिवाइडेड बाय 3, लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 3. सो पुट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे काय होईल 3³ मायनस लोअर लिमिट इज 0, सो 0/3 दॅट इज इक्वल 0. 3 चा क्यूब म्हणजे किती, 3 3 9 9 3 27, 27 डिवाइडेड बाय 3, सो 27/3 दॅट इज 9. सो 9 इज द रिक्वायर्ड एरिया. याला युनिट आवश्यक आहे, तर युनिट असेल आपला स्क्वेअर युनिट्स. सो दिस इज द रिक्वायर्ड एरिया. असे एक सिंपल पोर्शन आहे, हा सिंपल क्वेश्चन असतात. फक्त एरिया अंडर द कर्व म्हणजे तो जो कुठला कर्व असेल त्याच्या खाली येणारा एरिया, त्याला परत बाउंड्रीज दिल्या जातील, तो इनफायनाइट निश्चितच राहणार नाही. तर बाउंड्रीज कशा असतील, एखाद्या लाईनच्या फॉर्म मध्ये, एक्स एक्सिसच्या फॉर्म मध्ये, वाय एक्सिसच्या फॉर्म मध्ये, अशा बाउंड्रीज तिथं गिवन क्वेश्चन मध्ये असतील. अकॉर्डिंग टू दॅट क्वेश्चन वी हॅव टू कन्सिडर द बाउंड्रीज ऑफ द रिक्वायर्ड एरिया. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण एरिया बिटवीन टू कर्व्स. म्हणजे आपल्याला दोन कर्व दिलेले असणार, त्याच्यामध्ये जो एरिया फाइंड आउट, त्याच्यामध्ये जो एरिया येईल किंवा मिळेल तो एरिया कसा काय फाइंड आउट करू. सपोज दिस इज द फर्स्ट कर्व y इज इक्वल टू f ऑफ x. मग एरिया अंडर द कर्व दिस. दुसरा y इज इक्वल टू g ऑफ x. दिस इज द सेकंड कर्व. असे दोन ग्राफ दिलेले, दोन कर्व दिले. द एरिया बिटवीन टू कर्व्स म्हणजे दोन कर्व्स असतील त्याच्यामध्ये येणारा एरिया, तर कोणता, दिस इज द शॅडेड रिजन, दिस इज द एरिया which is to be find out. This is the required area. आता हा एरिया कसा काय फाइंड आउट करणार, व्हेरी सिंपल. आता हे जे दोन्ही कर्व्स आहेत ते कुठे इंटरसेक्ट होतात, या पॉइंटला, त्याच्यानंतर या पॉइंट इंटरसेक्ट होतात. म्हणजे या पॉइंट पासून स्टार्ट करू आपण, या पॉइंटला एंड करू खरं. सो दिस इज द पॉइंट A. So this is the line x is equal to A. This is the point B. So this is the line x is equal to B. अशा दोन लाईन्स आहेत. म्हणजे हा इथपासून इथपर्यंतचा कर्व आणि ही लाईन, परत ही लाईन अँड द एक्स एक्सिस, हा पूर्ण एक एरिया. हा दिसतो घरासारखा दिसून राहिला असं. दिस इज द एरिया. त्याच्यानंतर दुसरा एरिया काय आहे, हा जो कर्व आहे हा, दॅट इज y इज इक्वल टू g ऑफ x. दिस इज द कर्व, देन x इज इक्वल टू b, x इज इक्वल टू a अँड x एक्सिस. हा दुसरा एरिया. म्हणजे हा मोठा एरिया झाला y इज इक्वल टू f ऑफ x पासून ते x एक्सिस पर्यंत. हा छोटा एरिया झाला y इज इक्वल टू g ऑफ x पासून ते x एक्सिस पर्यंत. त्या मोठ्या एरियामधून हा छोटा एरिया सबट्रॅक्ट करून टाका. दॅट इज हियर a1 मायनस a2. इथे मॉड का बरं दिलेला आहे, कारण एरिया हा निगेटिव्ह राहत नाही. समजा व्हॅल्यू एखादी निगेटिव्ह आली त्याला पॉझिटिव्ह करून टाकायचं, म्हणजे एरिया ऑलवेज कसा मिळेल आपल्याला, पॉझिटिव्ह. सो पुट हियर मॉड a1 दॅट इज एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू f ऑफ x. x एक्सिस x इज इक्वल टू a, x इज इक्वल टू b. बाउंड्रीज असायलाच पाहिजे, चार बाउंड्रीज आहेत. कर्व x एक्सिस, x इज इक्वल टू a लाईन, x इज इक्वल टू b लाईन. a2 म्हणजे काय, एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू g ऑफ x. दिस वन. x एक्सिस x इज इक्वल टू a, x इज इक्वल टू b. म्हणजे ह्या मोठ्या एरियामध्ये हा छोटा एरिया सबट्रॅक्ट करून टाका, म्हणजे a1 मायनस a2.
एरिया कसा फाइंड आउट करायचा, अगेन द सेम फॉर्मॅट, आपण थ्रू एक्स एक्सिस चालू, म्हणून लिमिट काय होतील, x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b, म्हणजे फ्रॉम a टू b. पहिला कर्व आहे y इज इक्वल टू f ऑफ x, म्हणून f ऑफ x dx. त्याच्यानंतर मायनस, मायनस का बरं, कारण हा मोठा एरिया आहे तो छोटा एरिया सबट्रॅक्ट होणार आहे, तेव्हा आपल्याला दोघांच्या मध्ये असणारा एरिया मिळणार आहे, म्हणून मायनस a टू b का बरं, कारण परत थ्रू x एक्सिस चालू आपण, x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b, g ऑफ x dx, दिस इज द सेकंड कर्व. म्हणजे हा जो मोठा एरिया असेल f ऑफ x च्या खाली असणारा, त्याच्यानंतर g ऑफ x च्या खाली असणारा दुसरा एरिया, त्या मोठ्या f ऑफ x मध्ये हा छोटा g ऑफ x आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे फंक्शन सबट्रॅक्ट नाही करायचा आहे, त्याचा जो काही एरिया आहे तो सबट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला जो रिक्वायर्ड एरिया आहे, दॅट इज द एरिया बिटवीन टू कर्व्स, तो आपल्याला मिळेल. परत आपण डेफिनेट इंटिग्रेशन सॉल्व्ह करून जे काही आन्सर आहे दॅट इज द फायनल आन्सर. एक प्रॉब्लेम घेऊन घ्या याच्यावरचा. Here first question is, find the area of the region bounded by the curve y square is equal to 9x and x square is equal to 9y. आता y square is equal to 9x आणि x square is equal to 9y हे काय म्हणतात ती लो. आपल्याकडे 4 पॅराबोलाज असतात. एक असतो राईट हँड साइड पॅराबोला, एक असतो लेफ्ट हँड साइड पॅराबोला, एक असतो अपवर्ड पॅराबोला आणि एक असतो डाउनवर्ड पॅराबोला. आणि प्रत्येकाचा एक्सिस जो आहे ओरिजिन. आता हा जो राइट हँड साइड पॅराबोला असे चार पॅराबोला आहेत. हा जो राइट हँड साइड पॅराबोला याचं इक्वेशन असतं y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. लेफ्ट हँड साइडचा पॅराबोला याचं इक्वेशन असतं y स्क्वेअर इज इक्वल टू -4x. याचं इक्वेशन असतं x स्क्वेअर इज इक्वल टू 4by. आणि हा जो डाउनवर्ड पॅराबोला याचं इक्वेशन असतं x स्क्वेअर इज इक्वल टू -4by. हे आपण 11th मध्ये शिकलेलो आहोत. तर हे असे चार पॅराबोला आहेत. या पॅराबोलाचा वापर करून आपल्याला ऍक्च्युअली त्या इक्वेशन आपल्याला ते समजायला पाहिजे की या पॅराबोलाचं इक्वेशन. तसे स्टँडर्ड चार पॅराबोलाची इक्वेशन्स आहेत, ते लक्षात ठेवा, तुम्हाला सहज लक्षात येईल. आता पहिला जो पॅराबोला दिलेला आहे तो दिला y स्क्वेअर इज इक्वल टू 9x. तर y स्क्वेअर इज इक्वल टू 9x याच्यासोबत मॅच होतो. सो y स्क्वेअर इज इक्वल टू 9x मीन्स हियर व्हॅल्यू ऑफ 4a इज इक्वल टू 9. दुसरा पॅराबोला दिला x स्क्वेअर इज इक्वल टू 9y. हा झाला अपवर्ड पॅराबोला x स्क्वेअर इज इक्वल टू 4by. म्हणजे या ठिकाणी 4b ची व्हॅल्यू किती आहे 9. अशा पद्धतीने हा कर्व किंवा पॅराबोला जे काही दिलेले आहेत, जे काही इक्वेशन दिलेले आहेत ते आपल्याला ड्रॉ करता येईल. आता आपण बघू इक्वेशन एरिया बिटवीन द टू कर्व्स. तर हे जे दोन पॅराबोला आहेत, हे दोन पॅराबोला जिथे एकमेकांना इंटरसेक्ट करतात, तर तो इंटरसेक्शन पोर्शन मध्ये कोणता, हा. सो दिस इज द रिक्वायर्ड एरिया. याचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय, ते ओरिजिन आहे आणि एक हा पॉइंट, दोन पॉइंट. इथे समजा आपण एक perpendicular draw केलं, that is PB perpendicular to the x-axis. So what is the given equation? First equation is x square is equal to 9y. Second equation is y square is equal to 9x. This is second equation. Now put equation or put value of y or making square on both sides. जर आपण असं केलं तर जास्त बेटर होऊन जाईल. So on squaring both sides, on squaring both side काय मिळेल, सो फ्रॉम इक्वेशन 1 पहिल्या ते इक्वेशन 1 लिहून टाकलं पाहिजे. हा ते इक्वेशन 1 आहे, त्याच्या स्क्वेअरिंग करू आपण. सो ॲज फ्रॉम इक्वेशन 1 x स्क्वेअर इज इक्वल टू 9y. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट x टू द पॉवर 4 इज इक्वल टू 9, दॅट इज 81y स्क्वेअर. आपण काय करू, इक्वेशन 1 ला घेऊ, इक्वेशन 1 चा स्क्वेअर करू. कशासाठी स्क्वेअर करू, कारण हा तो y आहे, या y स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 9x आणि y स्क्वेअर इज इक्वल टू 9x. तर कुठल्याही एका इक्वेशनला स्क्वेअर करून टाका. एक x स्क्वेअर ला म्हणजे इक्वेशन 1 ला स्क्वेअर करा किंवा इक्वेशन 2 ला स्क्वेअर करा, तुम्हाला जो वाटेल तो योग्य इक्वेशन द्या, त्याला स्क्वेअर करून टाका. सो x स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजे x टू द पॉवर 4, 9y चा होल स्क्वेअर म्हणजे होईल 81y स्क्वेअर. या ठिकाणी आपण y स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करू शकतो 9x बिकॉज ऑफ इक्वेशन सेकंड. सो x टू द पॉवर 4 इज इक्वल टू 81 into 9x. y square ची व्हॅल्यू किती आहे 9x. सो पुट y square is equal to 9x. दिस इज फ्रॉम इक्वेशन 2. मिळेल का सर? आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, x टू द पॉवर 4 इज इक्वल टू x. ही टर्म या बाजूला घेऊन, दॅट इज x टू द पॉवर 4 minus 7 to 9x इज इक्वल टू 0.
इथे आपण x कॉमन काढू शकतो. x जर कॉमन निघाला तर इथे काय होईल x क्यूब मायनस 7 to 9 इज इक्वल टू 0. इथून आपण दोन फॅक्टर सहज काढू शकतो. सो देअरफॉर x इज इक्वल टू 0 और x क्यूब मायनस 7 to 9 इज इक्वल टू 0. So x cube is equal to 7 to 9. 7 to 9 is a cube of 9. इथं 9 चा 81 is a 9 square. So 9 square into 9, that is cube of 9. So 7 to 9 is a cube of 9, therefore x is equal to 9. तर आपल्याला x च्या दोन व्हॅल्यूज मिळतील. x is equal to 0, x is equal to 9. म्हणजे आपल्याला लिमिट मिळाली की आपल्याला कुठल्या लिमिट पासून स्टार्ट करायचं, कुठल्या लिमिटवर एंड करायचं. तर अकॉर्डिंग टू किंवा थ्रू x एक्सिस गेलो तर आपण 0 to 9 ही लिमिट घेऊ आणि थ्रू जर y एक्सिस, दोन्ही एक्सिस थ्रू जाता येईल आपल्याला. आणि जर थ्रू y एक्सिस गेलो तर आपण x ची व्हॅल्यू पुट करून y ची व्हॅल्यू काढू शकतो. आता y ची व्हॅल्यू कुठून निघेल? फ्रॉम इक्वेशन सेकंड. सो फ्रॉम इक्वेशन सेकंड y ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? व्हेन x इज इक्वल टू 0, व्हेन x इज इक्वल टू 0, y स्क्वेअर इज इक्वल टू 9 into 0. So y square is equal to 0 means y is equal to 0. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. हा तो पॉइंट आहे, दॅट इज 0 0. त्याच्याकडे दुसरा पॉइंट 9 9 निघाला पाहिजे. फ्रॉम इक्वेशन सेकंड, व्हेन x इज इक्वल टू 9, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y? y स्क्वेअर इज इक्वल टू 9 into x, that is 9. means y square is equal to 9 square, means y is equal to 9. अशा पद्धतीने आपण y ची पण व्हॅल्यू काढू शकतो, दॅट इज 9. म्हणजे हा जो पॉइंट आहे, दुसरा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, दोन इक्वेशन सॉल्व्ह करा म्हणजे दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जे कुठले असतील ते आपल्याला सहज मिळतात. पहिला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण काय काढू शकतो? x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट, दॅट इज 0 0. त्याच्यानंतर x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट, दॅट इज 9 9. तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे हा जो p पॉइंट आहे, p पॉइंटचे कोऑर्डिनेट काय मिळतील? 9 9 असे मिळतील. आता आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो एरिया इज इक्वल टू मॉड ऑफ a1 minus a2. एरिया बिटवीन टू कर्व्स, that is area, required area A is equal to mod of A1 minus A2. आता A1 म्हणजे काय? जो वर असलेला कर्व आहे, that is y square is equal to 9x. तर आपल्याकडे इंटिग्रेशन असेल 0 to 9. 0 to 9 कुठून आलं? x ची व्हॅल्यू इथून 0 पासून स्टार्ट होते. इथे किती असेल x ची व्हॅल्यू? 9. आपल्याकडे दोन x ची व्हॅल्यू आहेत 0 आणि 9. सो लिमिट्स आर फ्रॉम 0 to 9. त्याच्यानंतर a1 म्हणजे एरिया अंडर द कर्व y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 9x. आता आपल्याला फंक्शन पुट करताना f of x dx अशा पद्धतीने लिहायचं असतं, फ्रॉम a to b. क्लियर? आता f of x दॅट इज सिंपल y इज इक्वल टू f of x असतो. मग y ची व्हॅल्यू किती? या ठिकाणी y स्क्वेअर ची व्हॅल्यू 9x आहे, तर y ची व्हॅल्यू किती होईल? अंडर रूट ऑफ 9x dx मायनस दुसरा जो कर्व आहे दॅट इज x स्क्वेअर इज इक्वल टू 9y. आपल्याला पाहिजे f of x म्हणजे y इज इक्वल टू, आता x स्क्वेअर इज इक्वल टू 9y. सो देअरफॉर y इज इक्वल टू काय मिळेल? x स्क्वेअर बाय 9 म्हणजे y dx किंवा f of x dx. म्हणजे या ठिकाणी काय होईल? x स्क्वेअर बाय 9 dx. समजलं काय दोन गोष्टी? आपल्याला y स्क्वेअर इज इक्वल टू 9x दिलेला आहे, आपल्याला y dx असायला पाहिजे किंवा f of x dx असायला पाहिजे. आता y म्हणजेच f of x म्हणजे या ठिकाणी y ची व्हॅल्यू किती? अंडर रूट ऑफ 9x. दुसऱ्या ठिकाणी y ची व्हॅल्यू किती? x स्क्वेअर बाय 9. आणि म्हणून आपण पहिल्या ठिकाणी अंडर रूट ऑफ 9x dx घेतलं, दुसऱ्या ठिकाणी x स्क्वेअर बाय 9x dx घेतलं. आता याचं लिमिट सॉल्व्ह करा, म्हणजे इंटिग्रेशन सॉल्व्ह करा. तुम्हाला जो काही रिक्वायर्ड एरिया आहे सॉल्व्ह मिळेल. काय इंटिग्रेशन? So mod of integration from under root of 9x and integration from 0 to 9. Under root of 9 म्हणजे 3. 3 ला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढू. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 9 under root x dx मायनस 1 by 9 बाहेर निघेल म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 9 x स्क्वेअर dx. ना सो इंटिग्रेशन. आता याचा इंटिग्रेशन अंडर रूटचं इंटिग्रेशन काय असतं? x to the power 1 by 2 चं इंटिग्रेशन काय लिहू शकतो आपण? x to the power 1 by 2 plus 1 divided by 1 by 2 plus 1 म्हणजे किती? x to the power 3 by 2. so x to the power 3 by 2 upon 3 by 2. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 9 म्हणजे त्याची लिमिट दिली होती मायनस 1 by 9. x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असेल? x क्यूब डिवाइडेड बाय 3 पॉवर 1 ने वाढवायचा
जसं तसं खाली लिहून टाकायचं. अगेन लिमिट 0 to 9. सो आफ्टर कॅल्क्युलेशन आपल्याला आन्सर काय मिळायला पाहिजे. सो 3 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर बनेल. सो 3 into 2/3 लिमिट पुट करू आपण. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट तर झिरोच आहे, त्याच्यामुळे ते झिरोच आहे. हे सगळे लोक चार्टमध्ये मायनस 1/9. परत डिनॉमिनेटर हा 3 बाहेर काढून टाकू. दॅट इज अ सिंपल कोएफिशिएंट हियर. अगेन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे 9 चा क्यूब मायनस 0. लोअर लिमिट म्हणजे x च्या ऐवजी 0 जाईल. अप्पर लिमिट म्हणजे x च्या ऐवजी 9. अप्पर लिमिट x च्या ऐवजी 9 आहे, लोअर लिमिट x च्या ऐवजी 0 जाईल. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथं काय कॅन्सल होऊ शकतं का? 3 कॅन्सल झाला. सो मॉड ऑफ 2 9 रेज टू द पॉवर 3/2. याला आपण 9 ला 3 चा स्क्वेअर असं लिहू शकतो. सो 3 स्क्वेअर रेज टू द पॉवर 3/2. पॉवर फॉर द मल्टिप्लिकेशन. मायनस 1/9 3 27. त्याच्यानंतर आहे ते 9 क्यूब. एक काम करू शकतो आपण इथे, एक 9 कॅन्सल होऊन जाईल है ना, म्हणजे 9 स्क्वेअर राहील. 1/3 into 9 स्क्वेअर असं. परत एक 3 कॅन्सल होईल इथे. सो इथे 2 कॅन्सल झाला म्हणजे 3 चा क्यूब 3 3 9 9 3 27. 2 into 27 मायनस 9 स्क्वेअर म्हणजे 9 into 9. 3 कॅन्सल झाला. 3 3 9 9 3 27 27. So 27 जर कॉमन निघाला 2 minus 1 1. So 27. So mod of 27 that is simple. 27 is the answer. याचा युनिट लिहायचा स्क्वेअर युनिट. So this is the required area. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व y is equal to minus x square. Find the area bounded by the curve y is equal to minus x square. कर्व चा नाव आहे y is equal to minus x square. पर x axis and lines म्हणजे दुसरी जी बाउंड्री दिली आहे दॅट इज x axis. तिसरी जी बाउंड्री दिली आहे एक लाईन आहे. दूसरी बाउंड्री काय आहे x axis. तीसरी बाउंड्री काय आहे and lines x is equal to 1 and x is equal to 4. x is equal to 1 and x is equal to 4. So these are the 4 boundaries. आता x is equal to 1 x is equal to 4 x axis म्हणजे सिंपल x axis घेऊ आपण y axis घेऊ. एक x is equal to 1 ची लाईन असेल, एक x is equal to 4 ची लाईन असेल. त्याच्यानंतर y is equal to minus x square आहे ना सर. तर आपण 4 पॅराबोला पाहिले कुठले कुठले. दिस इज y square is equal to 4ax. सेकंड पॅराबोला y square is equal to minus 4x. थर्ड पॅराबोला होता हा x square is equal to 4by. त्याच्यानंतर फोर्थ पॅराबोला होता x square is equal to minus 4by. आता कुठे कंपेअर होऊ शकतो x square is equal to minus y म्हणजे हा y is equal to minus x square म्हणजे सांगायचं ना x square is equal to minus y. तर याच्याशी कंपेअर होऊ शकतो म्हणजे हा फोर्थ पॅराबोला किंवा डाउनवर्ड पॅराबोला. म्हणजे आपल्याला काय काढायला पाहिजे डाउनवर्ड पॅराबोला काढायला पाहिजे. कशाचं इक्वेशन आहे y is equal to minus x square. त्याच्यानंतर x axis ऑलरेडी आहेच. दिस इज द x axis y. त्याच्यानंतर x is equal to 1 x is equal to 4. तर आपण इथे 1 2 3 4 5 वर लिहितो मी 1 2 3 4 5. x is equal to 1 म्हणजे ही लाईन. दिस इज द लाईन x is equal to 1. त्याच्यानंतर x is equal to 4. आता ही लाईन आहे, ही जरा जास्त मोठी आहे, जवळ जवळ 2 3 4 5 2 3 4 5. This is the x is equal to 4. This is सरळ. This is
लाईन x इज इक्वल टू 4. सो दिस इज द शॅडो रिजन. हा जो रिजन आहे याचा एरिया काय काय बाउंड्री आहे. द कर्व y इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर, x एक्सिस x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू, म्हणजे परत काय करायचं, एरिया इज इक्वल टू परत लिमिट. आता x इज इक्वल टू 1 टू x इज इक्वल टू 4. सो लिमिट्स आर 1 टू 4. व्हॉट इज f ऑफ x, y इज इक्वल टू y dx किंवा f ऑफ x dx म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर dx. याचं जेवढं काही आन्सर आहे दॅट इज द एरिया. एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे मॉडच्या आतमध्ये ती व्हॅल्यू लिहायची. समजा एरिया निगेटिव्ह आला तरी त्याला पॉझिटिव्ह समजायचं, कारण एरिया नेव्हर निगेटिव्ह, एरिया निगेटिव्ह राहू शकत नाही. सो दिस इज मॉड. मायनस येऊ शकते कारण ऑलरेडी ते मायनस दिलेलं आहे म्हणून. सो एक्स स्क्वेअरचं मायनस बाहेर काढून एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब डिवाइडेड बाय 3 फ्रॉम 1 टू 4. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1/3 बाहेर निघून जाईल एक्स क्यूब दॅट इज 4 क्यूब मायनस 1 क्यूब. इथे एक कॅल्क्युलेशन 4 × 16 64. सो मायनस 1/3 64 मायनस 1 mod that is minus 1/3 63. So minus 63/3. 3 2 6 3 21 minus 21 is the answer. So minus area राहू शकत नाही. So 21 square units. So required area is 21 square units. Area must be positive. सुरुवातीपासून मॉड नाही दिला तरी चालेल. हे जेव्हा लास्ट आन्सर येईल तेव्हा आपण एक स्टेटमेंट लिहू शकतो, एरिया मस्ट बी पॉझिटिव्ह. सो देअरफॉर एरिया इज रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू प्लस 21 स्क्वेअर युनिट्स असंही करता येईल. सो इन दिस वे वी कॅन फाइंड ऑल द एरियाज, ऑल द एरिया अंडर द कर्व्स अँड एरिया बिटवीन टू कर्व्स. देयर आर सम सॉल्व्ड एक्झाम्पल हियर. बाकी उरलेले एक्झाम्पल नंतरच्या पिरियडला.